जय शिवराय जय शंभूराय. तर कशा प्रकारे मी आहे तुमचं आपलं मराठी माणूस सोमशेर. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो मी आहे तुमचा आपला मराठी माणूस सोमशिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे जर कालचा ब्लॉग म्हणजे जो की व्हिडिओ आहे जे काय आहे ते जर तुम्ही ते जाऊन बघितलं नसेल तर तो जाऊन बघा. इम्पॉर्टंट व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. बरेच काही इन्स्ट्रक्शन आहेत त्याच्यात आणि बरेच म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या लोकांना कळायला पाहिजे. त्या ब्लॉगला पण व्हिडिओला शेअर करा. आणि आता जिममध्ये आलो आहे वर्कआउट वगैरे करतो. बघू मग काय होतं. ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. झाले आमचं पूर्ण वर्कआउट. निघालोय आता आम्ही. आता घरी जाऊन बघतो काय होतं. आता निघतो पहिला आम्ही. थांबा ऐसा एंट्री मारे का बाय. विघ्नेशला सोडवलंय आणि निघालोय आता घरी जातो. आणि आज तसा पहिला सीझन पडला FM मध्ये. मग आज टाइमपास बाकीचं काही म्हणजे असं बघण्यापेक्षा आणि रील स्क्रोल करण्यापेक्षा आहे ना असं जरा वेळ खेळतो आणि मग नंतर बघतो काही काम आहे का ते काम वगैरे उरकून आहे ना सगळं घेतो करून. लवकरच म्हणजे कॉन्टेंट वाईज सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. प्रत्येक गोष्टीत कॉन्टेंट राहणार आहे. मग बघू मग काय होतंय. प्रयत्न करेल मी तसा. आत्ता सुद्धा जस्ट आलोय घरी आत्ता. तर कसं आहे माहिती का आज मला तो भगवा ध्वजाचा एक तुकडा राहिला होता. तिथं आपल्या बागेश्वराच्या मंदिराच्या समोरच्या महाराजांचा पुतळा आहे जिथं दर रविवारी आपला कार्यक्रम होतो. या रविवारी मी नव्हतो जागेवरती आणि त्यामुळं मग काय तो कार्यक्रम झाला नाही कारण की वंदन एकटाच होता. आणि तो ध्वज मी बोललो होतो की तो काढायचा आहे. तो थोडा फाटलेला जो आम्ही नवीन लावला पण तो थोडा फाटला होता तो काढायचा आहे. कसं आहे माहिती का मित्रांनो नुसतं बोलून आणि सोशल मीडियावरती दिखावायला करून काय फायदा नाही. तर आता त्याला स्टूल पाहिजे. तो काढायला मलखांबवाले जे आहेत ते वरती रिस्क घ्यायला तयार नाही पावसा पाण्याची. त्याच्यामुळे त्यांनी शेकाडा पण नाही आहे कोणाकडं. ते वरती एवढं काढायचं. मग काढायचं कसा. मग एक स्टूलचं काहीतरी आय थिंक जुगाड झालता. तर मग तो पेंटर लोकांचा पण तो पण कितके काय असं ते जरा प्रॉब्लेम चाललेत. आणि मुळात म्हणजे जायला असं मी असलो का वंदन नसतो आणि वंदन असलं का मी नसतो असा प्रॉब्लेम होतोय. आता उद्या कोणत्या परिस्थितीत ते करता आलं पाहिजे. नाहीतर मग काय फायदा नाही. नुसतंच नाही का सोशल मीडियावरती हे करून हे करायचं आणि ते करायचं त्याला काही अर्थ नाही आहे. ते मनापासून सगळं झालं पाहिजे. तर मग उद्या 100% प्रयत्न करायचाच आहे. मी आजच्या ब्लॉगमध्ये पण बोललो होतो की ते काढायचे पण आज पण नाही जमलं. पण आता उद्या कोणत्या परिस्थितीत ते काढलं पाहिजे. बघू मग आता काय होतंय. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम.